पण तुम्ही शिकायला पाहिजे माहितीये का? आणि काय करू? ज्ञान पाहिजे ना. पण हे काय अभ्यासक्रमातलं ज्ञान नाही. हा फक्त पुस्तकातलं ज्ञान म्हणजे काय ज्ञान हे नसते. ज्ञान. हा ज्ञान ज्ञान. हो मला मान्य आहे. ए बेसिक आहे हो, सायकल चालवायला पवायला एवढं यायला पाहिजे माणसाला, काय विनय? वय वय पण अजून बाकी बऱ्याच बेसिक गोष्टी आहेत. कुकिंग, ड्रायव्हिंग आहे, आकडेवारी, एक्झॅक्टली, आणि श्लोक पुराणातले. हा लई मोठी लिस्ट व्हायला लागल्या, पण मी काय म्हणतो निदान हे तरी आलं पाहिजे. पोहणं सायकल चालवणं म्हणजे उद्या जरी काय तिकडे पेटलं जगबुडी झाली तरी पोहून आपला आपला जीव वाचवायला पाहिजे. पण सरकार जगबुडी झाली तर पोहून किती वेळ वाचणार? त्यापेक्षा एक असं जहाज बनवलं पाहिजे ज्यात सगळ्यांचे जीव वाचतील. किंवा फ्लाईट मधून सगळ्यांना घेऊन जाता आलं पाहिजे. हा ते तुम्ही बनवा. तुम्ही विमानाने जहाज आणेपर्यंत आम्ही पाहून तर रंगतो काय मास्तरीत बाई. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. सायकल चालवता आली पाहिजे, पोहणं पण आलं पाहिजे, बरोबर. पण लई वेळ लागणार तुम्हाला. यांचं ते आईस ऑन रॉड लवकर होत नाही. नाही खरंच होत नाही तुमचं सिरियसली. काय म्हणाला परत म्हणा. आईस ऑन रॉड कुठे होते? आता आपण सायकल चालवता ना हो. अहो तसं नाही, तुम्ही आईस म्हणता ना. आईस म्हणजे बर्फ, आईज म्हणजे डोळे. आईज ऑन द रोड. खूप छोटा फरक असतो पण त्यांनी अर्थ बदलतो. काय रे मुलांनो, रॉड म्हणजे काय सांगा? रॉड म्हणजे सरकार ते फिल्म मध्ये बघा ना. रॉड म्हणजे ते नाही का गज गज किंवा सळी तेवढं येते घेऊ. आम्ही उगाच नाही मोडलं लग्न. अक्षराच्या गुणांमुळेच मोडावं लागलं हे लग्न. हवा ऐकतच नाही पोरगी, स्वतःच खरं करते. आता मला सांगा, लग्नाच्या आतल्या दिवशी कुठली मुलगी घर सोडून बाहेर जाईल? हो तुम्हाला सांगते, एक नंबरची आगाऊ आहे ती. आई अगं तू जर बोलू दे त्यासने. हा आई. अहो हळद लागली होती अंगाला, झाला ना अपशकून. अहो हिच्या आई वडिलांनी हिला वागायचं कसं मुळी शिकवलंच नाही. लाडात वेडी झाली ती. तिनं काही केलं ना तर हिच्या घरचे हिला डोक्यावर घेऊन नाचतात. आता एवढं रामायण झालं, ओ मुलीचं लग्न मोडलं तर बोलतील की नाही आई बाप तिला? पण नाही. ओ माझी मुलगी असती ना तर कानफटातच मारली असती. पण हिचे आई वडील हिचा उदो उदो करतायत. मुलगी म्हणेल ती पूर्व दिशा. असं कुठं असतं का कधी? सांगा मला. अक्षरा चांगली मुलगी आहे, वाईट नाहीये ती. विचारलंय आम्ही विचारलंय का? मधी मधी बोलू नगस. ती कशी आहे काय आहे आम्हासनी चांगलं ठाव आहे. बोलू दे तुझ्या आईला. बोला. ओ मला सांगा, किती डोईजोड होईल अशी सून? अहो ही भेटल्यापासून ना नशीबच फुटलंय आमचं. अहो तुमच्या मुलाचं काही नाही हो, पण रात्रभर परपुरुषावर राहिलेल्या मुलीला कोण सून म्हणून करून घेईल? मास्तरी ना आमच्या पोराबरोबर होती. आणि आमच्या मुलावर आमचे संस्कार आहेत. बाईला मान द्यायचा, तिच्याशी मर्यादेनं वागायचं हे शिकवलंय आम्ही त्यासनी. अडचणीत असलेल्या बाईला मदत करायची, तिचा गैरफायदा घ्यायचा नाही, हा स्वभाव आहे त्यांचा. आमच्या पोराबरोबर तुमची सून शेफच असणार, त्याची काळजी तुम्ही करू नका. आम्हासनी आमच्या पोराची खात्री आहे. आणि आमची खात्री चुकीची ठरली तर आम्ही काय पण हरू. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्यावेळेला आमच्या मुलाचं लग्न मोडलं ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मुलाला बऱ्याच मुली सांगून येतील किंवा मिळतील, हजारोनी मुली मिळतील. पण तसं झालं नाही. आमचा भ्रम होता तो. अहो ही बातमी सगळीकडे पसरली हो, आणि आमच्या मुलाला मुली सांगून येणंच बंद झालं. ओ जे घडलं ना ते सगळ्यांनाच माहीत झालं. ओ लपून काहीच राहत नाही हो. पण खरं सांगू का, त्यात आमच्या कमलचा काहीही दोष नाही हो. हो आमची ना खूपच बदनामी झाली, आणि त्यामुळे ना आता मुलींची स्थळं येणंच बंद झालंय कमलला. पण दुसरी स्थळं कशापायी पाहिजेत? म्हणजे मास्तरनी शिकताचं लग्न लावून द्या.
ठरलं ना फायनली? मॅडम शिकणार ना सायकल? अरे पण सायकल शिकून माझ्या आयुष्यात काही फरकच पडणार नाहीये. तसं नाही सगळं यायला पाहिजे. सायकल, फोर व्हीलर सगळं यायला पाहिजे. रॉकेट पण चालवता आलं पाहिजे. ते तुम्ही शिका आणि ढगात जावा. तिकडे दुर्काट काढा. आम्ही सामान्य माणसं बाबा. आम्ही पृथ्वी तलावावर बरं आहे. इथेच फिरतो आम्ही. काय झालं दात काढायला? कुठे फिरणार तुम्ही? पृथ्वी तलावावर. का आता काय झालं? चुकलं का माझं काय? हो अधिपती, पृथ्वी तलावावर नाही, पृथ्वी तलावर म्हणतात. तेच म्हणलो की मी. अहो नाही, तुम्ही पृथ्वी तलावावर म्हणलात ना. काय फरक पडतोय? एवढी वर्ष असंच बोलत जगलोय आम्ही. आता इथलं पुढे काय झेंडा लावणार आहे? फरक पडतो. पण माझा मुद्दा कळला का नाही तुम्हाला? अहो हो, मुद्दा कळला, बरोबर आहे. पण तुम्ही बरोबर शब्द बोलायला नको का? तुम्ही आईजला आईस म्हणता, असं कसं चालेल? अहो, एवढी वर्ष जगलो की आता असंच बोलत. आता काय फरक पडतोय? पडतो नाही पडतो. नाही पडत. ए तुम्ही हसू नका, नाहीतर दातच तोडीन. हो अधिपती, लहान आहेत ते. मग काय? मग काय? अहो अशा भाषेत बोलू नका त्यांच्याशी. बरं वाटतं का? आम्ही काय खरंच तोडणार तुम्ही दात? एवढं काय आता तुम्ही शिरो मजाक चाललाय. मजाक नाही, मज्जा. तेच म्हणलं ना मी. माझ्या शिकण्याचं जाऊन देईल. तुम्ही सायकल शिका, मी शिकवतो तुम्हाला. तुम्ही शुद्ध बोलायला शिका, मग मी सायकल शिकेन. शुद्ध बोलून काय आता? कुठे काही झेंडा काढणार आहे मी? मग सायकल शिकून मी थोडी स्पर्धा जिंकणार आहे. बोला की आता. शिका की दाखले सरकार. होय मॅडम, तुम्ही बी सायकल शिका. काय करायचं? हा, लिहायचं, वाचायचं, रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करायची आणि पुस्तकं मी देईन ना तुम्हाला. काय अधिपती? काय? नाही राहून दे, नका शिकू तुम्ही सायकल. अहो मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला, पण आता ती नाही म्हणते ना. तुम्ही भर मंडपात तिचा अपमान करून लग्न मोडून जाणार? कोण बाई अशा फॅमिली मध्ये जाईल? जाईल का? नाही नाही. अहो कोण बाई अशी पुरुषाच्या गळ्यात माळ घालील जो तिची साथ देत नाही? दोष मास्तरनीचा नाही, तुमचा आहे. चूक तुमची आहे. अहो काय मनात किलमिश होती तर पुढे ढकलायचं लग्न, नंतरचा मुहूर्त काढायचा. मंडपात तमाशा करून तिची आणि तिच्या आई बापाची छितू करणाऱ्या पोराला मास्तरीनच काय दुसरी कोणती बी पोरगी स्वीकारणार नाही. आणि हे एवढं झाल्यावर कुणी बी तुमच्या घरात पोरगी देताना विचार करणार का नाही? हा, आम्ही नाही देणार तुम्हाला मुलगी, कारण तुम्ही राडे केलेत. मागचा पुढचा विचार न करता राडे केलेत. आणि तुम्ही हे असे वागलात नव, ती चूक केलीत. मास्तर, जमाना बदललाय. आणि तुमच्या पोराचा जीव तिच्यामध्ये गुंतलाय असं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही थोडस सबुरीने घ्यायला हवं होतं ना. कटकन तोडून नातं तुटत नाही आणि मंडप मोडून लग्न तुटत नाही. जुळतो का नाही तुमचा मुलगा तिच्यासाठी? अरे आमाच नाही वय की नाही? वय. मग आता आमचं ऐका. अजून काय बी बिघडलेलं नाही. म्हणजे अहो जरा उपन्यास दाखवा अधिपती. मी काय तुम्हाला शाळा शिकायला नाही सांगत आहे. ते तर सांगूच नका. अहो नाही सांगणार, पण तुम्ही शुद्ध तरी बोलायला हवं ना. 28 आहे मी. आता कुठे भाषा शुद्धीचं दुकान काढून बसू? आणि हे वाचन फिचन आपल्याकडनं होत नसते. पुस्तक असं उघडलं का नाही 2 मिनिटाच्या आत कापकन डोळेच मिटतात. हो माझे धाम ढुस होतोय मी. 2 मिनिटाच्या आत गोरायला लागतोय. वाचन लेखन बिखन है आपल्या बसची बात नाही होत.
आई ग, काय भाषा ही, आपल्या बसची बात नाही वगैरे. नाही पण तुमचं बरोबर आहे, मी कुठं तुम्हाला चुकीचं म्हणतोय. तुम्ही काय आता सायकल शिकून कुठं स्पर्धा शिकाय जाणार नाही जा. आणि मी जर आता वेगळंच काहीतरी शुद्ध बोलायला लागलो की नाही, आमच्या आई साहेबांनी झटका बसेल माहितीये का. हे काय तेरा पडल्यावर बोलायला लागले, नको. ह्या बाबतीत काही जमणार नाही अहो. ठीक आहे, तुमची मर्जी. अजून थोडी नाराजी आहेच वाटतं. नाही हो, मी नाराज कशाला हो. तुमची आस्था दिसली शिक्षणाबद्दलची, म्हणजे मी तयारी तरी दाखवली. पण तुम्ही असे बंद आहात, तुम्हाला अजिबात ग्रो करायचं नाही, तुमची इच्छाच नाहीये ती. पण आपली मैत्री मैत्री राहणार. हो अधिपती, आपली मैत्री तुम्ही शुद्ध बोलता की नाही बोलत यावरून नाही ठरत. तुम्ही चांगले माणूस आहात म्हणून आपली मैत्री, आणि ती राहणार. बस बस, मग चालतंय, मग धन्यवाद. चल विनय. तुमच्या मास्तरीन बाई नाराज झाल्या काय ग? त्यांना अशी माणसं नाही आवडत, कशी? ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था नाही. पण तुला तर माहित आहे का नाही, आमच्या आई साहेबांचा विषय कसा आहे. हार्ड विषय आहे त्यांचा. त्यांच्याने आमची भाषा आहे काय ग. आणि एकदम समज मी उद्यापासून आता ह्यांचं शिकलो आणि काहीतरी वेगळं शुद्धच बोलायला लागलो, समज आमच्या आई साहेबांनी काय वाटत झटकाच बसेल त्यासनी एकदम. ते म्हणणार पोरगं बिघाडलं, आपलं नाही राहिलं. आणि त्यासनी मी दुखवू शकत नाही, आई साहेबांनी दुखवू शकत नाही. कमळराव, तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं हाय? मला करायचं हो तिच्याशी लग्न, पण तिला ॲटिट्यूड आहे ना. ती तशीच आहे हे तुम्हाला आधीपासून ठाव होतं ना व? हो माहीत होतं, पण आता काय सांगणार ते. थोडा वेळ जाऊ द्या, ऐका आमचं. तुम्ही म्हणताय तुमच्या मर्जीप्रमाणे समजा होईल, म्हणजे लग्न करेल. पण तो पण समजा खर्च आमच्यावर पडेल हो. नाही म्हणजे तिचा बाप, तिचे वडील एक बी पैसा खर्च करणार नाही, आणि कोर्टात आम्ही हे लग्न करून देणार नाही. हो, एकुलता एक पोरगा आहे हो आमचा. कमळराव, तुम्हाला लग्न करायचं आहे ना व? हो. नीट नांदवशीला का तिला? अहो, मी तर नीटच वागतो तिच्याशी. तीच आपली बोलत राहते आणि भांडत राहते माझ्याशी. बस. आता चांगलं काय ते बघा, बाकीचं सोडून द्या. पण आता आमची ताकद नाही, म्हणजे लग्न खर्च, मानपान. कमळराव, तुम्ही जर लग्न केलं तर लग्नाचा समधा खर्च आमचा. आणि शिवाय तिच्या अंगावर आम्ही 10 तोळं सोनं घालू. आमच्याकडनं आहेर. आणि तुम्हासनी एक 4 चाकी भेट देऊ. येते का चालवता? नाही, माझ्याकडे 2 व्हीलर आहे, आय मीन दुचाकी. दात मास्तर फक्त शिकवता, बाकी काही येतच नाही. अहो शिकेल शिकेल, तो हुशार आहे, एक पाठी आहे तो. नाही म्हणजे पटकन शिकतो तो सगळं, नाही का रे? हा. हा नाही म्हणजे गाडी नवीन देणार ना का जुनी? भेट देतोय आम्ही. सेकंड हँड वस्तू आम्ही वापरत नाही का कुणाला भेट बी देत नाही. चालेल चालेल. नाही म्हणजे आमचा पोरगा लग्नाला तयार आहेच, पण आम्ही जरा एकदा चर्चा करतो. येऊ आम्ही. तुम्हाला काय चर्चा करायची ती करा, पण निर्णय झालाय. जा त्या मास्तरनीच्या घरी, नाक घासा, पाया पडा, काय करायचंय ते करा. हे लग्न व्हायला पाहिजे 1 महिन्याच्या आत. काय वय हे लग्न जमिवतोच मी. चला निघा तुम्ही. धाकलं सरकार येतील आता घरी, त्यांच्या समोर हे समज न ग. तारीख ठरली की कळवा आम्हासनी. काय हा, असू दे असू दे.
ताई, अगं तुझी जेवणाची वेळ निघून गेली. जेवाय वाढू? नाही ना ग, अधिपती येतील आता, ते आल्यानंतर जेवायला बसूया. म्हणजे अधिपती कुठे गेले? म्हणजे एवढे रात्रीचं कुठे गेले ते? दुपारीच गेलेत. म्हणजे फॅक्टरीत गेलेत का? नाही म्हणजे तू फोन केलतास का त्यासनी? केला होता, निघालेत ते, येतील इतक्यात. आले की बसू आपण जेवायला. हं? अधिपती, तुम्ही सायकलवर? अगं सायकल परत मिळाली तेव्हा ते डोक्यावर घेऊन नाचत होते. लहान मुलं झाले होते अगदी. अगं चांगलंय ना, प्रत्येकाने स्वतःमधलं एक लहान मूल जपायलाच पाहिजे. वेडा माणूस आहे तो खरंच. अगं सायकलशी बोलतात, सायकलला थँक्यू काय म्हणतात. मी पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा गंमतच वाटली होती मला. त्यांच्यामुळे मी गोष्टींकडे सेन्सिटिव्हली बघायला शिकले. हो पण निर्जीव आहे ती, तिला नाही कळणार. आता ही सायकल निर्जीव असली तरी आपल्या संकटात धावून आली का नाही? हो, देवच म्हणायचं हिला, अजून काय म्हणायचं तेव्हा? वस्तू निर्जीव असली म्हणून काय झालं, तिलाही नीटच ट्रीट केलं पाहिजे, हे शिकले मी त्यांच्याकडून. बरोबर आहे, तुझे बाबा म्हणतात ना, माणसाने शिकत राहायला पाहिजे, हो की नाही? आणि अधिपती खूप वेगळे आहेत. खूप चांगला माणूस आहे हे खरं आहे. हा खरंच ग, आणि खूप संवेदनशील पण आहेत ते. मी ना माणूस माणसाशी कनेक्ट होताना पाहिलं होतं, माणूस प्राण्याशी कनेक्ट होताना पाहिलं होतं, पण एखादा माणूस निर्जीव वस्तूशी कनेक्ट होतो हे मी पहिल्यांदाच पाहिलं अधिपतींमुळे. ते जर निर्जीव वस्तूंची एवढी किंमत करत असतील तर माणसांना किती व्हॅल्यू देत असतील ना. ही सायकल हरवली होती ना व? सापडली. कुठं सापडली? भंगारवाल्याकडे होती ही सायकल. काय भंगारवाल्याकडं? त्याच्याकडे कशी काय गेली सायकल? हा, भंगारवाल्यानं चोरली असेल. ताई तुला सांगते, आजकाल लई चोऱ्या मारे व्हायल्यात. अगं पण बघी चोर कुठून आणि कशी येतात तेच कळत नाही. हे आपले सिक्युरिटी काय झोपलेले असतात का काय काय माहिती. माजुरडे त्यासनी का नाही फक्त ते फोन आणि ते गेम खेळणं आणि पिक्चर एवढं जमतंय बघ, बाकी काय बी नाही. त्यासनी का नाही मी चांगलंच फायलावर घेते. आम्ही बघतो काय ते. जा तू आत. होय ही सायकल घरातनं कशी गायब झाली, हिला कुणी चोरली का काय झालं, ती भंगारवाल्याकडे कशी पोचली मला वाटतं काय माहित नाही सर. पण आता ती तुमच्याकडे कशी आली? मास्तरीनबाईंमुळे. ही तुमच्याकडे कशी आली? मास्तरीनबाईंमुळे. म्हणजे अहो मास्तरीनबाईंनी स्वतः त्या भंगारवाल्याकडे जाऊन ती सायकल काढली आणि मला दिली. आणि नुसती दिली नाही, एकदम डागडूजी बिगडूजी करून एक नंबर करून दिलाय सायकली. माहिती आहे त्यांना कसं कळलं बघा की या सायकलीला जरा मायेची गरज आहे, जरा प्रेमाची गरज आहे. त्यांनी एवढी भारी रिपेअर करून दिल्या की नाही काय सांगू हवाय साहेब तुम्हाला. त्यांना बरोबर कळलं माझा सगळा जीव या सायकलीत अडकलाय. आणि मी त्यांना कधीच सांगितलं नाही हा की ही माझी राणी आहे म्हणून. म्हणजे मी हिला राणी बिनी म्हणतो म्हणून. पण त्यांनी कसं काय माहित नाही स्वतःहूनच आहे बघा, ते बोर्ड दिसतं काय, अधिपतीची राणी असं स्वतःहूनच बोर्ड लावून दिलं. मी तर उडालोच, म्हणलं काय भारी राव. कसं काय एवढ्या मनकवड्यात मास्तरीन भाई.
त्यांना कसं कळलं मी या सायकलसाठी एवढं जीव काढायला लागलोय म्हणून? आणि मला सगळ्यात भारी काय वाटलं माहिती का आई साहेब, त्यांनी सायकल आयशी दिली नाही परत. एवढी भारी रिपेअर करून दिले नाही, चालवताना अशी हवेत उडते नुसती सायकल माहितीये का. एक नंबर, एक नंबर. आता असली देखणी दिसते का नाही माझी राणी. आणि आई साहेबांना स्माईल दे. सकाळी तुम्ही एवढ्या मागड्या मागड्या सायकली आणल्या होत्या, त्यातल्या एकीला तर अधिपतीच्या राणीची सर होती काय. ही माझी राणी, खरी राणी. चला. आता कुठं? हिला आता इथे ठेवत नसतोय मी, तिला आता माझ्या खोलीत. अहो पण रिस्कच घेत नाही. बाहेर चोऱ्या माऱ्या होत्यात, काय काय होते सोकावल्यात लय माणसं इथली. चला. ए चल ना राणी तू चल ना